नमस्कार. पोलीस माझा न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आता हिंदू धर्मासाठी सर्वात महत्वाचा असा महाकुंभ मेळा भरलेला आहे. सनातन धर्मात महाकुंभ मेळ्याला फार मोठं धार्मिक महत्व दिलं जातं. हिंदू लोक महाकुंभ मेळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कुंभमेळा केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. दर 12 वर्षांनी एकदा भरणारा हा महाकुंभ मेळा आता 2025 मध्ये सुरू झाला आहे. भारतातील 4 पवित्र नद्या आणि 4 तीर्थक्षेत्रांवर महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार महाकुंभात शाही स्नान केल्यानं सर्व पापांपासून मुक्ती मिळते. मात्र महाकुंभाचं आयोजन केवळ प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैन इथंच केलं जातं. आता 12 वर्षानंतर महाकुंभ मेळ्याचं आयोजन होत आहे. प्रयागराज इथं या कुंभमेळ्याला सुरुवात झाली असून त्याच्याशी संबंधित विविध पैलू आज आपण पोलीस माझा न्यूजच्या या विशेष कार्यक्रमातनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुषमा जाधव. पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत. महाकुंभ मेळ्याची सुरुवात झालेली आहे. पौष पौर्णिमेपासून ही सुरुवात झाली असून या महाकुंभ मेळ्याची सांगता ही 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर महाकुंभाचं आयोजन करण्यात आलंय. याआधी 2013 मध्ये महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता. पौराणिक कथेनुसार महाकुंभ हा समुद्र मंथनाशी संबंधित आहे. अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केल्याचं सांगितलं जातं. तेव्हा त्यातून अमृताचा कलश मिळाला असं मानलं जातं. भगवान विष्णूनं मोहिनीचं रूप धारण करून कुंभाची राक्षसाच्या तावडीतून सुटका केली होती आणि हा कलश स्वर्गाकडे घेऊन जात असताना त्या अमृत कलशातील काही थेंब पृथ्वीवर 4 पवित्र स्थानावर पडले होते. ही 4 पवित्र ठिकाणं म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन. यामुळेच महाकुंभ मेळा हा या 4 दिव्य ठिकाणी भरतो. अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये सुमारे 12 दिवस युद्ध झालं. यासोबतच देवतांचे 12 दिवस म्हणजे माणसांच्या 12 वर्षांच्या बरोबरीचं असल्याचंही सांगितलं जातं आणि त्यामुळेच दर 12 वर्षांनी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. सर्व मोहमायेपासून दूर असणारे देशभरातील नागा साधू या कुंभ मेळ्यात पोहोचतात, जे या मेळाव्याचं खास आकर्षण असतं. कुंभमेळा अंदाजे 30 ते 45 दिवसांचा असतो. कुंभमेळ्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या काळात नद्यांचं पाणी अमृताएवढं शुद्ध होतं असं मानलं जातं. त्यामुळे या काळात अगदी दूर दूरवरून भाविक स्नानासाठी येतात, ज्याला शाही स्नान देखील संबोधलं जातं. हे स्नान आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी विशेषतः शुभ मानलं जातं. त्यामुळं या शाही स्नानांच्या तारखा सुद्धा नेमक्या काय आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. या शाही स्नानाची पहिली तारीख होती ती म्हणजे 13 जानेवारी. यावेळेस पौष पौर्णिमा आणि त्यानंतर मकर संक्रांतीला म्हणजेच 14 जानेवारीला मौनी अमावस्येला म्हणजेच 29 जानेवारीला तसंच वसंत पंचमी म्हणजेच 3 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा असलेल्या 12 फेब्रुवारीला आणि सर्वात शेवटी म्हणजेच महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी रोजी शाही स्नानाची शेवटची तारीख आहे. कुंभमेळ्याचं आयोजन हे सुद्धा बऱ्याच महत्वाच्या ठिकाणी केलं जातं, ज्यामध्ये प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन ही स्थानं आहेत. महाकुंभ मेळा या 4 पवित्र ठिकाणी आयोजित केला जातो. जेव्हा बुधदेव वृषभ राशीत असतो आणि सूर्य मकर राशीत असतो, तेव्हा कुंभमेळ्याचं आयोजन हे प्रयागराजला होत असतं. जेव्हा सूर्यदेव मेष राशी आणि बृहस्पती कुंभ राशीत असतो, तेव्हा हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. जेव्हा बृहस्पती देव सिंह राशीत, सूर्यदेव मेष राशीत,
तेव्हा उज्जैनमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं. महाकुंभ मेळ्याची सुरुवात कधीपासून झाली हे नेमकं सांगणं तसं कठीण असतं. मात्र काही विद्वानांच्या मते कुंभमेळा हा इसवी सन पूर्व 3464 मध्ये सुरू झालाय. ही परंपरा अगदी हडप्पा आणि मोहनजोदारो संस्कृतीपासून 1000 वर्षांपूर्वीची आहे असंही म्हटलं जाते. चीनी प्रवासी हुएंग यांच्या पुस्तकात कुंभमेळ्याचा उल्लेख सुद्धा केलेला आढळतोय. इसवी सन पूर्व 629 मध्ये केलेल्या त्याच्या भारत यात्रा या प्रवास वर्णनामध्ये त्याने महान सम्राट हर्षवर्धनच्या काळात प्रयागराज इथे आयोजित केलेल्या हिंदू मेळाव्याचा उल्लेख केलाय. 2025 महाकुंभ या नावानंही ओळखला जाणारा प्रयागराज उत्तर प्रदेश भारतातील त्रिवेणी संगम इथे होणारा हा महाकुंभ मेळा आहे, जो 13 जानेवारीला सुरू झालेला आहे आणि 26 फेब्रुवारी रोजी याचा समारोप होणार आहे. राक्षसांवर देवांच्या विजयाचं प्रतीक असलेला महाकुंभ मेळा हा आता सुरू झालेला आहे आणि जगभरातून भाविक भक्त इथे पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येत आहेत. महाकुंभ मेळा हा भारतीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे. लोकांची सर्वात मोठी शांततामय सभा म्हणून जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. हा सण दैवी आणि आध्यात्मिक मुक्तीच्या मानवी शोधाचा दाखला आहे, जो जन्म मृत्यू आणि पुनर्जन्म या निरंतर चक्रातून मुक्ततेवर विश्वास दर्शवतो. हा कुंभमेळा लाखो भाविकांना गंगा यमुना आणि गूढ सरस्वतीच्या पवित्र पाण्यात विसर्जित करू देतो, जे आत्म्याच्या शुद्धीकरणाचं प्रतीक आहे आणि विश्वास ठेवल्याप्रमाणे मोक्ष किंवा मग मुक्ती प्राप्त करण्याचा मार्ग आहे. महाकुंभ मेळ्यामध्ये 400 दशलक्ष अभ्यागत इथे उपस्थित राहण्याची सुद्धा अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स, इस्रायल, फ्रान्स आणि इतर अनेक देशातील मान्यवर या महाकुंभ मेळ्याला भेट देत आहेत. 2025च्या या महाकुंभ मेळ्यात अत्याधुनिक स्वच्छता मानक सुद्धा असणार आहेत, ज्यात प्रत्येक 10 शौचालयांसाठी एक सफाई कामगार आणि 10 सफाई कामगारांच्या तुकडीचं निरीक्षण करणारा एक पर्यवेक्षक सुद्धा असणार आहे. या प्रयागराज इथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी सरकारनं सुद्धा अतिशय उत्तम अशा सोयी सुविधा पुरवलेल्या आहेत. प्रयागराज मेळा प्राधिकरणानं स्वच्छ महाकुंभ सुनिश्चित करण्यासाठी सुमारे 10,000 स्वच्छता कामगारांना इथं गुंतवलंय. स्वच्छ कुंभ उपक्रमाअंतर्गत प्रयागराज मेळा प्राधिकरणानं महाकुंभ परिसरात सुमारे 1.5 लाख शौचालय तसंच मूत्रालय सुद्धा उभारली आहेत. मेळा परिसरातील पक्के घाट, पदपथ, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ करण्यासाठी कॉम्पॅक्ट मॅन्युअल स्वीपिंग मशीन देखील तैनात करण्यात आली आहे. जगभरातून लाखो भाविक तसंच पर्यटक या महाकुंभ मेळ्याला भेट देत आहेत. यासाठी 407 डॉक्टर आणि 700हून अधिक पॅरामेडिकल कर्मचारी इथे तैनात केले गेलेत. महिला आणि मुलांसाठी 24 तास वैद्यकीय सेवा, 100 खाटांचे तात्पुरते केंद्रीय रुग्णालय सुद्धा स्थापन केले आहे. भारतीय रेल्वेनं महाकुंभ 2025च्या दरम्यान यात्रेकरूंच्या अपेक्षित गर्दीला सामावून घेण्यासाठी प्रयागराज एक्सप्रेस आणि लखनौ मेल सारख्या प्रमुख गाड्यांमधील डब्यांची संख्या वाढवली आहे. या व्यतिरिक्त सर्व उपस्थितांसाठी प्रवास सुरळीत व्हावा यासाठी रेल्वे स्थानकांवर सहाय्यक काउंटर, फूड प्लाझा आणि वेटिंग रूम सह विविध सुविधा सुद्धा उपलब्ध केल्यात. महाकुंभ 2025 मेळ्यात आगीशी संबंधित कोणत्याही घटनांपासून संरक्षणासाठी अत्याधुनिक अग्निशमन वाहन सुद्धा इथे तैनात करण्यात येणार आहेत. महाकुंभ दरम्यान नदीच्या स्वच्छतेची खात्री करण्यासाठी 500 समर्पित गंगा प्रहारींना नियुक्त करण्यात आलाय. मेळा परिसरातील 83 प्रकल्पांची एकूण किंमत 1428.68 कोटी इतकी आहे. अशा विविध सोयी सुविधांनी महाकुंभ मेळ्यामध्ये पर्यटक भाविकांना इथे प्रयागराजमध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत याची जय्यत तयारी केली आहे.
महाकुंभ मेळा 2025 ऍप द्वारे सुद्धा इथे भाविकांना मदत केली जाते। यामध्ये पर्यटक आणि यात्रेकरूंच्या समर्थनासाठी घाट, मंदिरं आणि इतर प्रमुख धार्मिक स्थळं सुद्धा आहेत। भारतीय परंपरेमध्ये कुंभमेळ्याला वेगळंच महत्व आहे। कुंभमेळ्याला ज्या प्रचंड संख्येनं भाविक गोळा होतात, तितक्या संख्येनं पृथ्वीवर क्वचितच दुसऱ्या कोणत्या धार्मिक गोष्टींसाठी अशा पद्धतीनं माणसं गोळा होत असावी असं म्हटलं जातं। यंदाचा कुंभमेळा प्रयागराज इथं होतोय आणि या कुंभमेळ्याची तयारी अतिशय सुंदर तऱ्हेनं करण्यात आली आहे। देशभरातून तसंच जगभरातून सुद्धा इथे भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत। कुंभमेळ्याचं सामाजिक महत्व सुद्धा विशद केलं आहे। जगातील हा एकमेव कार्यक्रम आहे ज्याला कुठल्याही निमंत्रणाची आवश्यकता नाहीये, तरीही लाखो भाविक मोठ्या उत्साहानं कुंभमेळ्यात गर्दी करतात। कुंभमेळा हा एक सामाजिक संदेश देतो, जो की सर्व मानवाच्या कल्याणाविषयी असतो। कुंभमेळा चांगल्या कल्पनांची देवाणघेवाण करीत असतो आणि नातेसंबंध टिकून ठेवतो आणि मजबूत देखील करतो। मंत्राचा जप, पवित्र व्याख्या, पारंपरिक नृत्य, भक्तिगीत आणि पौराणिक कथा लोकांना एकत्र आणतात आणि याच सर्व गोष्टी कुंभमेळ्याचे सामाजिक महत्व अधोरेखित करतात। या कुंभमेळ्याविषयी आपला काय अनुभव आहे किंवा तुम्हाला प्रयागराजला या महाकुंभ मेळ्याला जाता आलंय का, याविषयी सुद्धा तुम्ही आमच्याशी कमेंटच्या माध्यमातून बोलू शकता। एकूणच हा 12 वर्षांनी भरणारा महाकुंभ मेळा तुम्हाला कसा वाटतो, याविषयी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता। तुर्तास पोलीस माझा न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये मी इथेच थांबते। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह। तोपर्यंत नमस्कार। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।